अध्याय 8 भद्रायू आख्यान. श्री गणेशाय नमः. हे शंकरा, तू मूर्तिमंत ब्रह्मानंद आहेस. तू वेदांना वंदनीय आहेस. तू भोळा चक्रवर्ती आहेस. तू समस्त विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहेस. शिवयोगाच्या रूपाने तूच भद्रायूला आघात देती शिकविलीस. मी तुला नमस्कार करतो. तूत शौनतिकांना भद्रायूच्या कथा पुढे सांगत आहे. ते म्हणाले, श्रोते हो, नीती धर्माचा उपदेश केल्यानंतर त्या योगायोगाने शिवभद्रायूला शिवकवच शिकविले. त्याने सांगितल्याप्रमाणे भद्रायूने मृत्युंजय मंत्र म्हणून सर्वांगा भस्म लावले. रुद्राक्ष धारण केली. शिवयोगी वृषभाने त्याला एक उत्तम शंख दिला. त्याच्या नादाने शत्रू मूर्छित होतील असे सांगितले. त्रिभुवनात कोणाकडेही नाही असे लखलखीत खडक दिले. त्याच्या दर्शनानेच शत्रू पराजित होत असत. वृषभाने त्याला निज कृपेने 12,000 हत्तीचे बळ दिले. मग तू आयुष्मान व आरोग्य संपन्न होशील. ऐश्वर्यदंत होशील. सर्व राजांमध्ये श्रेष्ठ होशील. तू सर्वत्र विजय मिळवून चिरकाल राज्य करशील. न्यायाने, नीतीने आणि धर्माने कारभार करून प्रजेला सुख ठेवशील. अपार दानधर्म करून ब्राह्मणांना व याचकांना संतुष्ट करशील. तुझ्या सदनात भाग्यलक्ष्मी वास करील. तुझ्या हृदयात कारुण्य लक्ष्मी, हातात दानलक्ष्मी, शरीरात सौभाग्यलक्ष्मी, बाहूमध्ये वीरलक्ष्मी, खड्डगाच्या धाऱ्यावर शत्रुलक्ष्मी वास करील. साम्राज्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, विजयलक्ष्मी नित्य तुझ्यापाशी राहतील. तुझी त्रिभुवनात कीर्ती होईल. असा आशीर्वाद देऊन तो अंतर्धान पावला. भद्रायू आणि सुमती श्री गुरु ऋषभचे नित्य स्मरण करून त्यांचा उपदेश वचनांना अनुसरून वागत. काही वर्षे लोटली. दाशरे राजा वज्रभाऊ व सुमतीचा पती भद्रायूचा पिता त्यांच्यावर शत्रूंनी आक्रमण केले. मगध देशाचा राजा हेमरथ त्याने दाशर देशात भयंकर धुमाकूळ घातला. धनधान्य पळवून नेल्या. गायी पळविल्या. स्त्री पुरुषांना पळवून नेऊन बंदीगृहात डांबले. त्यांच्या अत्याचाराने सर्वत्र हाहाकार माजला. ही वार्ता कानी पडताच वज्रभाऊ वृद्धिसिद्ध होऊन शत्रूवर चालून गेला. 10 दिवस भयंकर रणकंदन झाले. पण शत्रूच्या प्रचंड सामर्थ्यापुढे त्याचे शर्तीचे प्रयत्न तिथे पडले. त्याचा दारुण पराभव झाला. विजयाचा उन्माद चढलेला वैऱ्यांनी वज्रभाऊला त्याच्या अमात्यासह अटक करून रथात बांधले. राजस्त्रियांना पळवून नेले. गावे लुटली. प्रजाजनाचे सर्वस्व हरण केले. अशा प्रकारे उत्पात माजून हेमरथ वज्रभाऊला घेऊन मगधाकडे निघाला. वज्रभाऊ अक्षरशः दीन दुबळ्या बापुडा झाला होता. आपल्या पुत्र नाही व बंधू नाही. आपल्या कैवार घेऊन कोण सहाय्य धावून येईल. या दुःखातून कोण सुटका करील अशा विचारांशी व्यथित झाला होता. देवाकडे मदतीसाठी याचना करीत होता. वज्रभाऊचा पराभव होऊन आपल्या देशाची वाताहत झालेली आहे हे वृत्त कळताच भद्रायू चवताळून उठला. शास्त्रतेजेने तळपू लागला. त्याने श्री गुरु ऋषभचे स्मरण केले. शिवकवच धारण केले. मृत्युंजय मंत्र म्हणून सर्वांगी भस्म लावले. शंख घेतला. खड्डक घेतले. सुमतीला वंदन केले आणि म्हणाला, आई, शत्रूंनी आपले राज्य हिरावून घेऊन माझ्या पित्याला कैद केले आहे ना. मी भद्रायू गुरुचा दास, तुझा पुत्र, आज अशी घोषणा करतो की मी तुझ्या आशीर्वादाने रणांगणात पराक्रम दाखवून शत्रूचा नाश करीन. ज्यांनी आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने दृष्टीने पाहिले त्या सर्व राजांना जिवंत धरून तुझ्या पायाशी आणि माझी यशोपताका उंच फडकावेन. मला युद्धाची अनुज्ञा दे. सुमतीने त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. औक्षण केले. यशस्वी भव असा आशीर्वाद दिला. भद्रायूने पद्यकराचा पुत्र सुखद यास बरोबर घेतले. गरुड जसाच्या सर्पाचा मागोवा घेतो ते दोघे कुमार शत्रूच्या रोखाने निघाले. ते दोघे मित्र 2 सिंहासारखे किंवा लवंकुशासारखे सोबत होते. क्षणाचेही उसंत न देता ते दोघेही कुमार पुढे पुढे धावत होते. शत्रूने सैन्य पाहिल्यावर त्यांना क्रोध आवरला नाही. ते मोठ्या गर्जना करून म्हणाले, चोरट्यांनो, पळता काय? थांबा. वज्रभाऊला घेऊन जाणे इतके सोपे नाही. आम्ही अजून जिवंत आहोत. तुमचा समाचार घेण्यासाठीच आलो आहोत. आता भोगा आपल्या कर्माची फळे. आम्ही तुमचे हात, पाय, कान, नाक छेदून टाकतो.
तुमचे प्राणच घेतो. हे आव्हान ऐकून शत्रू थबकले, मागे वळून पाहू लागले. 2 किशोरवयाचे वीर धावत येताना त्यांना दिसले. सूर्य व चंद्र, वशिष्ठ, विश्वामित्र, वासुकी व शेष, हरी आणि यांनी एकत्र यावे तसे ते दोघे पराक्रमी कुमार धावत येत होते. भद्रायू आणि सुनय दोघांनी शत्रूवर अविरित वृष्टी केली. त्यामुळे महाबलाढ्य वीरही जागीच खिळून राहिले. गुरूंनी शिकवलेली एकापेक्षा एक भयंकर अस्त्रे त्यांनी शत्रूवर योजली. त्यांच्या भडीमारामुळे वैऱ्याचे काही चालेना. त्या अस्त्रांनी शत्रुपक्षात भयंकर असंहार घडविला. रणवाद्ये कर्णकटून नाद करू लागली. एकच गोंधळ माजला. जखमी वीरांच्या आरोळ्यांनी व अस्त्रांच्या आवाजाने दिशा कोंदाटून गेल्या. एकच घबराट पसरली. शत्रू जीव वाचवण्यासाठी पळू लागले. तेव्हा भद्रायूने तो अद्भुत शंख वाजविला. त्याच्या नादाने भूमंडल हादरले. शत्रू मूर्छित पडले. रथाचे अश्व बेभान उधळले. भद्रायू आणि सुनय त्यातल्याच 2 रथावर चढले आणि घनघोर युद्ध आरंभले. ही युद्ध वार्ता कळताच भद्रायू आणि कैवारी या भावनेने वज्रभाऊचे पराभूत सैन्यही नव्या उत्साहाने धावत आले. भद्रायू आपल्या पाठीराखा आहे हे पाहून त्यांना अद्भुत बळ चढले. मग काय विचारता, हे रथाच्या सैन्याला उभे कापत ते दोघे वीर वज्रभाऊ व त्याच्या प्रधानाला ज्या रथाला बांधले ते तिथपर्यंत मुसंडी मारत निघाले. राजाने त्यांना पाहिले. त्या दोन्ही कुमाराचा अद्भुत पराक्रम व युद्ध चापल्य पाहून वज्रभाऊ थक्क झाला. तो स्वतःशीच विचार करू लागला, हेमरथाच्या सैन्यावर घुसून भयंकर रणकंदन करणारे हे 2 तेजस्वी कुमार आहेत तरी कोण? त्यांच्या तळपत्या खड्डगापुढे शत्रू पुरते निष्प्रभ होतात. वैऱ्याचा रक्ताचा पाठच उत्पन्न करणारे ते किशोर हरिहर तर नाहीत. काय त्यांचे धैर्य, काय त्यांचा पराक्रम. हे दोघे एकाच गुरुची चेले असावेत. त्यातला एक राजपुत्र वाटतो आहे. त्याला पाहून माझ्या मनात प्रेम का उत्पन्न झाले आहे. हे अगदी जवळचे आप्त आहेत असे का वाटत आहे. त्यांना हृदयापाशी धरून कौतुकाने चुंबन घ्यावे अशी इच्छा बरं निर्माण झाली आहे. भद्रायूच्या घातक शरवेष्टीमुळे शत्रू अगदी जर्जर झाला आणि सैन्याची ही दुरावस्था हेमरथ तप्ताळला. प्रचंड सैन्यबलाशी भद्रायूवर चाल करून गेला. आपल्या प्रांताची व प्रजेची वाताहत करणाऱ्या व पित्याला अपमानास्पद वाकवून देणाऱ्या त्या दुष्टाला पाहताच भद्रायूची तळपायाची आग मस्तकात गेली. डोळ्यात अंगार फुलला. भयंकर गर्जना करून तो हेमरथाला भिडला. त्या दोघांमध्ये 4 घटिका तुंबळ रणकंदन झाले. हेमरथ मालवान होता. तो हार जात नाही हे लक्षात येताच भद्रायूने शिवग्याने दिलेले खड्डक बाहेर काढले व त्याचा प्रखर तेजाने मगध सैन्य जाळून लागले. तेथे मानवी देहाचा वनवास पेटला जणू. ते खड्डक म्हणजे कालसर्पाचे विष. ते खड्डक म्हणजे काल अग्नीचा जिवा. यापुढे बाहुबलांची काय मिजाज. त्याला पाहून हेमरथाचा धीर सुटला. वज्रभाऊ त्याच्या प्रधानाला तसेच टाकून ती उरल्या सुरल्या सैन्यासह पळून जाऊ लागला. ते पाहताच भद्रायूने चपळाईने पाठलाग करून त्याला पकडले. हेमरथाचे केस धरून त्याला रथातून खाली जमिनीवर पाडले. शिवयोगाच्या प्रसादाने प्राप्त झालेल्या सर्व बळ एकवटून त्या नराधमाच्या छातीवर एकच लाथ मारून त्यास रक्त ओकायस लावले. त्याला त्याच्या प्रधान व मंत्री यांच्यासहित रथाला करकचून बांधले व बस्तऱ्यासारखी दहार असलेल्या बाणाने त्याचे डोके 5 ठिकाणी भादरले. त्याची अर्धी मिशी भादरली. दाढीही कापली. अशा प्रकारे त्याचा पुरता विद्रूप करून टाकला. हेमरथाने लुटलेला हा राजकोष, राजस्त्रिया, गोधन व सर्व संपत्ती परत आपल्या देशाकडे वळवली. गाई गुरांना पुन्हा गोठ्यात नेऊन ठेवले. सर्व सैन्य एकवटले. प्रजाजनांना धीर दिला. सर्व प्रकारचे सहाय्य दिले. मग प्रधानास पित्याची सुटका केली. त्याच्या पायावर डोके ठेवले. वज्रभाऊला रडू आवरेना. त्याने उपकार करत्या मुलाने कोणत्या शब्दाने कौतुक करावे तेही त्याला कळत नव्हते.
तो म्हणाला, बाळ, मला अपयशाच्या समुद्रातून बाहेर काढणारा तू कोण आहेस? तरी कोण? कैलासनाथ की वैकुंठ नायक? तू मला शत्रुरूपी वणव्यातून सुखरूप बाहेर काढलेस. तू बालवेशाने आलेला देवेंद्रच आहेस. भद्रायू काहीच बोलला नाही. तेवढ्यात सर्व राजस्त्रिया त्याच्या भोवती जमल्या. त्याला लिंबलोण करून म्हणाल्या, बाळा, तू आज आमची आबरू राखलीस, आमच्या सौभाग्याचे रक्षण केलेस. आमचे सर्वस्वी जरी ओवाळून टाकले तरी तुझे उतराई देऊ शकत नाही. भद्रायू वज्रभाऊला म्हणाला, महाराज, आता नगरात चला. शत्रूला बंदीत घालून त्याच्यावर चोख पहारा ठेवा. भद्रायूने वज्रभाऊला सन्मानाने नगरात नेले. त्याला पुन्हा राजसिंहासनावर बसविले. त्यावेळी नगर शृंगारात झाले. जय जयवांद्याच्या निनादाने अवघा आसमंत दुमदुमला. रथातून साखर वाटण्यात आली. प्रजानन राजाला भेटण्यासाठी प्रासादासमोर जमले. त्या प्रसंगी वज्रभाऊ गदगदित होऊन म्हणाला, पौर्जन हो, ज्याने महासंकटात उडी घालून मला सोडविले, माझा कैवार घेऊन शत्रूशी 2 हात केले, त्याचे पाय धरा. त्या उपकारकर्त्याचे आभार माना. भद्रायू म्हणाला, महाराज, आता मला अनुज्ञा द्या. मी 3 दिवसांनी परत येईन. तेव्हा मी कोण आहे ते तुम्हाला कळेल. शत्रू बंदीगृहात आहे, त्याचा पक्का बंदोबस्त ठेवा. त्यानंतर सुनयला बरोबर घेऊन तो रथातून निघून गेला. ते दोघे त्वरेने वैश्वानरास आले. भद्रायूने सुमतीला त्या पद्यंकराला वंदन करून आपला पराक्रम सांगितला. तो ऐकून दोघांनाही खूप आनंद झाला. सुमतीला त्याचा खूप अभिमान वाटला. तिने त्याची दृष्ट काढली, त्याला औक्षण केले. त्याच समयी शिवयोगी वृषभ देशात प्रगट झाला. त्याने चित्रगत व सीमांतनी यांची भेट घेतली. त्यानंतर भद्रायूच्या जन्मापासून ते आत्ताच पुरुषपुरता सर्व वृत्तांत कथन केला व म्हणाला, तुमची मुलगी कीर्तिमालिनी आता उपवर झाली आहे. तुम्ही तिचा विवाह भद्रायूशी करून देऊ त्याला आपला जावाई करून घ्या. ते ऐकताच त्या दोघांना धन्य धन्य वाटले. वृषभला वंदन केले, त्याची पूजा केली व ते म्हणाले, हे योगेश्वरा, आम्हाला तुमचे वचन प्रमाण आहे. आम्ही लगेच लग्न मुहूर्त काढतो. आपण वराला घेऊन या. चित्रगताने आपला दळभार वैष्णव नगराकडे पाठविला. त्याच्याकडून विवाहाचा संदेश मिळताच पद्याकर लागलीच तयारीस लागला. लग्नसंबंधी सर्व तयारी करून तो आपली पत्नी, पुत्र, सुनय, सुमती, भद्रायू, आप्तमित्र, प्रतिष्ठित नगरजन व सेवक वर्ग यांना बरोबर घेऊन वाजत गाजत नैषध नगरास गेला. चित्रगताने स्वतः सामोरे जाऊन त्यांना मिरवणुकीत नगरात आणले. भद्रायूला पाहून लोकांना खूप आनंद झाला. त्यांनी कीर्तिमालिनीच्या भाग्याचे मनपूर्वक कौतुक केले. त्या विवाहास चित्रगताच्या निमंत्रणाने अनेक राजे उपस्थित होते. वज्रभाऊचा सहपरिवार होता. भद्रायूला पाहताच तो त्याचे पाय धरण्यासाठी धावला, पण भद्रायूने त्याचबरोबर धरले. परस्परांना आलिंगन देताना त्या दोघांसही कंठ दाटून आले. डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. पाहणारेही अवाक झाले होते. वज्रभाऊने त्याला विचारले, हे राजपुत्रा, तू कोण? कोणाचा? तुझा देश कोणता? गोत्र कोणते? तुझे गुरुवर्य कोण आहे? तेव्हा भद्रायूने त्यास एकांतात नेले व म्हणाले, लाल तात, मी तुमचाच मुलगा आहे. माझी आई सुमती अशा दोघांच्या दुर्धर व्याधीला कंटाळून तुम्ही आमचा त्याग केला होता, पण आमची अनंत जन्माची पुण्याई फळास आली होती. शिवयोगी वृषभच्या कृपादृष्टीने व त्याने दिलेल्या शिवापासने आम्ही चढलो. आजच सुदीन हा त्याच्याच प्रसादाने पाहावयास मिळत आहे. भद्रायूने आपल्या पित्याला सर्व इतिहास सांगितला. सुमतीची व त्याची भेट घडवली. वज्रभाऊ काय बोलणार? तो फारच लज्जित झाला होता. पश्चातापाच्या आगीत जळत होता. तो मान खाली घालून रडू लागला. हा काय अनर्थ आहे? माझ्यासारखा अन्यायी मनुष्य व भूतलावर शोधून सापडणार नाही. मी कर्तव्यास चुकलो, माझा धिक्कार असो म्हणून स्वतःचीच निंदा करू लागला. सुमतीलाही मागील दुःखाचे आठवणीने रडू कोसळले. शिवयोगी वृषभाने आम्हास
कृतार्थ केले. धन्य धन्य तो गुरुनाथ असे म्हणून तिने कृतज्ञतापूर्वक हात जोडले. वज्रभाऊने तिच्या कर्तृत्वाबद्दल गौरव काढले. तो म्हणाला, सुमती, तू खरोखरच धन्य आहेस. तू माता पित्याचे कर्तव्य एकत्र केले एकत्र पार पाडलेस. बिंदूचा सिंधू करून दाखविलास. मोहरीच्या दाण्याला सुवर्ण पर्वताहून मोठा केलास. तू माझा उद्धार केलास. मी अभागी, मी तुला टाकले, मुलाला टाकले. तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेस. तू मला पुत्र दिलास आणि राज्यही दिलेस. माझ्या राज्याची तूच खरी स्वामिनी आहेस. बोलणे संपवून तो बाहेर आला. तोच भद्रायू धावत देऊन त्याचे पाय धरले. तेव्हा त्या पित्याने अत्यंत जिव्हाळ्याने त्यास हृदयाशी धरले. त्या भेटीचे काय वर्णन करावे. आज शंकराला षडानन भेटला. बृहस्पती त्याचाच कस पुन्हा दिसला. वज्रभाऊने भद्रायूला व कीर्तिमालेला आपल्या अंकावर बसविले व त्याच्या पाठीवर वात्सल्याने हात फिरवत ते पाहून सर्व राजे आश्चर्य करू लागले. त्यांना भद्रायूचे चरित्र समजले. शिवोपासनेचे महात्म्य कळले. धन्य धन्य भद्रायू असे म्हणून सर्वजण त्याचे कौतुक करू लागले. भद्रायूने पद्यांकर, वैश्य आणि सुनय याचा परिचय वज्रभाऊला करून दिला. त्यावेळी वज्रभाऊने पद्यांकर कृतज्ञतेने आलिंगन दिले. ठरलेल्या शुभमुहूर्तावर भद्रायू व कीर्तिमालिनी यांचा विवाह झाला. तो लग्न सोहळा 4 दिवस मोठ्या थाटामाटाने संपन्न झाला. सर्वांनी त्याचा आनंद घेतला. वधूवराने अनेक शुभाशीर्वाद दिले. चित्रगदाने जामताला 2 लक्ष घोडे, 10,000 हत्ती, अनेक दासी, अगणित द्रव्य आंदण म्हणून दिले. वज्रभाऊ आपल्या मुलाला सुनेला सुमतीला, पद्याकराला व सुनयाला घेऊन विदर्भ देशात परतला. राज्ययंत्रणेचे सर्व अधिकार सुमतीच्या हाती दिले. सर्व शत्रूंना आपले मांडले केले. त्यांचा वार्षिक कारभार निश्चित करून त्यांना सोडून दिले. जन्मोजन्मी शिवभक्ती केली असेल, गाठीची अपरंपार पुण्यसंचय असेल तर भद्रायूसारखे सर्व नरश्रेष्ठ पुत्र म्हणून लाभतो. विद्वान व भाग्यवान पुत्र, चतुर सुंदर पतिव्रता पत्नी, सर्वज्ञ व उदार व थोर सद्गुरू या गोष्टी पूर्वदत्त पुण्याईनेच प्राप्त होतात. असो, भद्रायूला राज्य देऊन वज्रभाऊ सुमतीसह हिमालयात केदार क्षेत्री गेला. तेथे ती दोघे दृढनिष्ठेने शिवोपासना करू लागली. भद्रायूची सत्वपरीक्षा. भद्रायूने उत्तम प्रकारे राज्यकारभार चालविला. तो आणि कीर्तिमालिनी श्रद्धापूर्वक शिवभक्ती करीत असत. एके दिवशी ती दोघे वनविहारासाठी गेली होती. विविध जातीचे गगनभेदी उंच वृक्ष, त्यांची गर्द सावली, सुगंधी फुलझाडे, नाना प्रकारचे वेली, त्यातूनच मधूनच वाहणारी नदी, वन्य पशुपक्षी, त्यांच्या क्रीडा, किलबिलाट या सर्व गोष्टींचा ती दोघे मनमुराद आनंद घेत होती. तेवढ्यात भद्रायूला एक ब्राह्मण दाम्पत्य जीवाच्या आकांतेने ओरडत असलेले दिसले. एक भला मोठा वाघ त्यांच्या मागे लागला होता. बेदरलेला तो ब्राह्मण भद्रायूला मोठ्याने ओरडून म्हणाला, राजा, माझी पत्नी मागे राहिली आहे. तिला वाघाच्या तावडीतून सोडव. हे ऐकताच भद्रायू धनुष्यबाण सरसावून लगबगीने धावला. पण तेवढ्यात काय, वाघाने ब्राह्मणीवर झडप घालून भद्रायूच्या डोळ्यात देखत तिला उचलून नेले. भद्रायूने त्याच्यावर अनेक बाण सोडले. ते अंगात ऋतूनही तो वाघ विप्रपत्नीला घेऊन अरण्यास दिसेनासा झाला. भद्रायूचा नाईलाज झाला. पत्नीच्या वियोगाने दुःख ब्राह्मणाला सहन होत नव्हते. ते मोठमोठ्याने रडून आक्रोश करू लागले. त्याने भद्रायूचा धिक्कार म्हणाला, काय हे दुर्दैव, माझी पत्नी वाघाने नेली. राजा, माझ्या पत्नीने जीव वाचवण्यासाठी एवढा आकांत केला, पण तू तिचे रक्षण करू शकला नाहीस. तुझा धिक्कार असो. तुझ्या अंगी असलेले 12,000 हत्तीचे बळ, तुझे शौर्य, तुझा पराक्रम, तुझी अस्त्रविद्या, तुला गुरुने दिलेले खड्डक या सर्व गोष्टी व्यर्थ ठरल्या. अरे, शरणागताला संकटातून सोडवितो तोच खरा क्षत्रिय. तुला राजा म्हणायची लाज वाटते. तेथे सत्य समागम होत नाही. तो आश्रम, ते गाव, जो शिवाचे कीर्तन करीत नाही, तो वक्ता, जो ब्राह्मणाचे रक्षण करीत नाही,
शिवभक्ती करीत नाही असा श्रीमंत मनुष्य, पापमती स्त्री, माता पित्यांना कष्ट देणारा पुत्र, गुरुशी वादविवाद घालून आपले श्रेष्ठत्व सांगणारा शिष्य, तो संकटप्रस्ताचे प्राणरक्षण करीत नाही असा पुरुष त्याचा धिक्कार करावा. तेवढाच थोडाच त्याची धनसंपत्ती, बलकीर्ती या सर्व गोष्टी व्यर्थच आहेत. ब्राह्मणाचा शोक पाहून भद्रायू उगदेन झाला. तो म्हणाला, हे ब्राह्मणा, कृपा करून शोक आवरा. मी तुला जे हवे ते देतो. मी तुझे लग्न लावून देतो. राज्य हवे तर तेही देतो, पण दुःख करू नकोस. ब्राह्मण म्हणाला, राजा, आज माझी प्राणप्रिय पत्नी मला सोडून गेली. माझ्या घराचे घरपण गेले. माझा संसार उद्ध्वस्त झाला आणि तू मला शोक आवरायला सांगतो आहेस. अरे, जन्मबांधाला आरसा दाखविणे, मूर्खाला उत्तम ग्रंथ वाचण्यास देणे, तरुणाला संन्यास दीक्षा देणे, म्हाताऱ्याचे लग्न लावणे, ताणलेला तूप पाजणे, भुकेलेला गंध अक्षता देणे, चिंतातूर मनुष्यापुढे नृत्य गायन करणे, या गोष्टी जशा व्यर्थ आहेत, तुझे सांत्वनपर बोलणेही व्यर्थ आहे. मला तुझे राज्य नको. मला माझी पत्नी आणून दे. रावणाचे बोल ऐकून भद्रायू हतबल झाला. रावणाचा शोक आवरला जात नाही हे पाहून म्हणाला, हे ब्राह्मणा, मी तरी काय करू? तुला हवी असल्यास मी माझी पत्नी म्हणून दान देतो. ब्राह्मणाने राजाचे तत्व पाहायचे ठरवले. तो म्हणाला, ठीक आहे, तू मला कीर्तिमालेने दान म्हणून दे. मी पापाला भीत नाही. ढेकळाने समुद्र गढूळ होत नाही, धुळीने आकाश मळत नाही. त्याप्रमाणे तुझ्या स्त्रीचा स्वीकार केला म्हणून माझे उदंड तप पुण्य कमी होणार नाही. भद्रायू म्हणाला, हे ब्राह्मणा, मी तुझ्या पत्नीला वाचवू शकलो नाही, हे फार माझे मोठे अपयश आहे. तिला वाघाने नेली तेव्हाच माझे सर्व बळ नष्ट झाले आहे. माझी पत्नी तुला दान देऊन मी अग्निकष्ट भक्ष करणार आहे. भद्रायूने त्या ब्राह्मणाला कीर्तिमालेने संकल्पपूर्वक दान दिली. हा दानविधी होताच तो ब्राह्मण कीर्तिमालेनेसह अदृश्य झाला. भद्रायूने लाकडे रचून अग्नी प्रदीप्त केला. तो धडधडून पेटल्यावर त्याने स्नान केले. सर्वांगाला भस्म लावून रुद्राक्ष धारण केले. श्रीगुरूचे स्मरण करून अग्नीला 3 प्रदक्षिणा घातल्या. शंकराचे ध्यान करून गुरुपदिष्ट शिवमंत्राचा जप केला. शंकराचा जय जयकार केला. हे मदनांतका, हे भक्तांचा संसारबंध सोडणाऱ्या शंभू महादेवा, मला सत्वर मात तुमच्या समीप ने, अशी प्रार्थना करून तो अग्नीत उडी टाकणार तोच अग्नी फारच चेतला. त्यातून चंद्रमौली ईश्वर पार्वतीसह प्रकट झाला. त्या पंचमुख दशाभूष शंकराने भद्रायूला आलिंगन दिले व म्हणाला, वत्सा, तुझी निर्वाणाची भक्ती पाहून मी प्रसन्न झाले आहे. मी तुला वरदान देऊ इच्छितो, तरी तू काय हवे ते मागून घे. भद्रायू म्हणाला, देवा, तू ब्राह्मणाची पत्नी परत आणून दे. ते ऐकता शंकर हसून म्हणाला, अरे, मीच ब्राह्मण भवानी, हीच ब्राह्मणी. व्याघ्र रूपाने मीच तिला उचलून नेली. ती माझी माया होती. आता तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न झाला आहे. तुला भवानीसह दर्शन देत आहे. ही घे तुझी कीर्तिमालिनी. दुसऱ्या क्षणी त्याने कीर्तिमालिनी प्रगट केली. हे पाहून भद्रायूने शंकराला वंदन केले. त्या प्रसंगी देवांनीही पुष्पवृष्टी केली. शंकर म्हणाला, वत्सा, तू गुणवान आहेस. आता अपेक्षित वर मागून घे. भद्रायू म्हणाला, देवा, तुझ्यापाशी एकच मागणे आहे. तू वज्रभाऊ सुमती पद्याकर व त्यांची पत्नी यांना कैलासात तुझ्या सानिध्य अक्षय स्थान दे. तेव्हा तथास्तु असे म्हणून शंकराने कीर्तिमालिनीस वर मागण्यास सांगितले. ती म्हणाली, हे देवादिदेव, माझी माता सीमांतनी, पिता चित्रगत यांनाही तुझ्या समीपता मुक्ती दे. ते मान्य करून शंकर म्हणाला, माझे चित्त सदा माझ्या भक्तांकडेच ओढ घेत असते. मी त्यांचे मनोरथ पुरवितो, त्यांचे कल्याण करतो. म्हणूनच तुम्ही दोघांनी जे मागितले ते सर्व मी दिले आहे. वरदान देऊन शिवपार्वतीसह अंतर्धान पावला. भद्रायू व कीर्तिमालिनी आनंदाने नगरात परतली. भद्रायूने दीर्घकाळ उत्तम राज्य केले. शंकराने वरदान दिल्याप्रमाणे कीर्तिमालिनी व भद्रायू यांचे मातापिता पद्यांकर वैश्य व त्यांची पत्नी व पुत्र सुने सर्वांना दिव्य विमानातून त्याने कैलासास नेले.
भद्रायू व कीर्तिमालिनी यांनाही निज स्वरूपात विलीन करून घेतले. अशा प्रकारे शिवभक्तीने त्या सर्वांचा उद्धार झाला. फलश्रुती जे भद्रायूचे आख्यान यशदायक व आयुष्य वाढविणारे आहे, हे श्रद्धेने ऐकले व प्रेमपूर्वक लिहिले तर विजय होतो, सर्व प्रकारे कल्याण होते. हे आख्यान जे सांगतात त्यांचा वादविवादात जय होतो. या अध्यायांच्या नित्य पठणाने धैर्य लाभते, यश मिळते, कीर्ती होते. भद्रायू आख्यायाचे पुण्य सागळे यातील पद्यरचना ही बिल्वधडेच आहेत. ती शंकराला भावभक्तीने वाहतात. ते या भवसागरातून सुखरूप तरून जातात. भद्रायू आख्यान म्हणजे कैलास पर्वत. जे याला पारायणरूपी प्रदक्षिणा घालतात त्यांना तो उमानात भवबंधनातून मुक्त करतो, निष्पाप करतो. कवी म्हणतो, हे ब्रह्मानंदा, सद्गुरुनाथा, तू परम सुखदायक आहेस. तूच कैलास नायक, तूच भक्तांचे मनोरथ पुरवणारा कल्पतरू, तूच गजासुराचा वध केलास. हे श्रीधरा, वर देणारा ईश्वरा, तू वेदशास्त्रांनाही अगम्य आहेस, अंतर्धाक्य आहेस. स्कंद पुराणातील 72 खंडात असलेल्या शिवलेला अमृत या महान ग्रंथाचा हा 8वा अध्याय अतिशय गोड आहे. सज्जनी त्याचे नित्य श्रवण पठण करावे. अध्याय 8वा समाप्त. श्री सांब सदाशिवाय शिवर्पणमस्तु. शुभम भवतु.